बरेचदा आपण बघतो भारतामध्ये लोक सिग्नल तोडून तोडून जातात आणि मग पुढे जाऊन धडपडतात, ऍक्सिडेंट होतात किंवा दुसऱ्याला घेऊन मरतात. आता ही मानसिकता काय आहे? त्या सगळ्या लोकांना घाई झालेली आहे, कुठेतरी पोचायची. कुठे पोचायचंय माहित नाही. इन्व्हेस्टमेंटची मानसिकता सिमिलर आहे, कारण खूप लोक मार्केटमधनं अशीच घाई करतात. अनेकदा मार्केटमध्ये घुसतात, मार्केट वर गेलं की एंट्री घेतात, मार्केट खाली गेलं की बाहेर पडतात आणि त्यांची ही घाईघाईची मानसिकताच त्यांना वेल्थ क्रिएट करू देत नाही. 2008 साली मार्केट 60% कोसळलं. असंख्य लोक त्यातनं एक्झिट झाले, आत्महत्या देखील केल्या. बऱ्याच लोकांनी त्यांचे पोर्टफोलिओ विकून टाकले अर्ध्या अर्ध्या किमतीत. सिमिलर घटना घडली कोविडमध्ये. तिथेही असंच झालं. 40% मार्केट फॉल झाला आणि लोकांनी काढता पाय घेतला मार्केटमधनं की पुन्हा मार्केटवर येणार नाही. आणि अनफॉर्च्युनेटली त्या सगळ्या लोकांचं वेल्थ क्रिएशन कधीही झालं नाही. जे लोक सिग्नलवर थांबले, चांगला काळ असो वाईट काळ असो, तिथेच थांबले, त्याच लोकांचं वेल्थ क्रिएशन झालंय. हे मी एवढ्या अधिकारवाणीने का सांगू शकतो? कारण मी 2005 पासनं चांगला काळ आणि वाईट काळ दोन्ही मार्केटचा बघितलेला आहे आणि मी सातत्याने गुंतवणूक करत आलोय. मी सिग्नलवर थांबलेलो आहे. आय हॅव मेंटेन माय पेशन्स अँड माय कन्सिस्टन्सी. आणि त्याच्यामुळेच मी आज वर्षाला 100 दिवस वेकेशन 100% पॅसिव्ह इन्कमवर घेऊ शकतो. ही लाईफस्टाईल सपोर्ट करण्यासाठी माझं जे काही वेल्थ क्रिएशन झालेलं आहे ते मला मदत करतं. सो ही प्रवृत्ती तुमच्यात आहे का ते चेक करा. या साध्या सिग्नलवर थांबणं किंवा न थांबण्यावरनं आपण अनेक गोष्टी शिकू शकतो, याचा विचार करा. या रीलमधनं तुम्हाला काय शिकायला मिळालं कॉमेंटमध्ये टाका. तुम्ही थांबाल का जाल?